ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन झाली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय। यापूर्वी ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून अशी समिती स्थापन करण्याची मागणीही केलेली होती। ही समिती ओबीसी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करेल। महाज्योती संस्थेला निधी देण्याविषयी सुद्धा समिती चर्चा करणार आहे, ज्यातून ओबीसी तरुणांना रोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध केल्या जातील। आम्ही पाचही मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटलो, तासभर चर्चा केली, सगळ्या मागण्या दिल्या आणि त्या बऱ्याचशा मागण्यांना ज्या आहे त्याने होकार दिला। आता त्या मागण्या ज्या आहेत त्या फायनान्समध्ये कशा बसवायचं काय त्याचं ते काम चालू आहे। त्याचबरोबर जे आहे ओबीसी मुलांमुलींसाठी जिल्ह्यामध्ये वसतिगृह निर्माण करणं, जसं सारथी आहे, बार्टी आहे, तसं महाज्योतीला सुद्धा त्याने फंड द्यायचं कबूल केलेलं आहे।